दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या पथकाने केवळ 24 तासात मोठी कारवाई केली आहे। CSR फंडातून बसवलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या आधारे मुदत बाह्य जिलेटिनची निष्काळजीपणे विल्हेवाट लावणाऱ्या इसमांचा शोध घेण्यात पोलिसांना मोठं यश मिळालंय। 31 ऑगस्ट रोजी नंदिनी नदीकाठी दादासाहेब सभागृहाजवळ जिलेटिन सारखा पदार्थ आढळून आला। बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तपास केला असता त्यामध्ये अमोनियम नायट्रेट हा स्फोटक पदार्थ असल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सण उत्सवाच्या काळात स्फोटकांचा साठा सापडल्याने घटनेला गांभीर्य देत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले। तपासादरम्यान छोटा हत्ती वाहनाचा धागा सापडला आणि त्यावरून चालक रिहान रफिक शेख याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्या चौकशीतून भंगार व्यावसायिक जाकीर हनीफ अत्तार आणि कामगार दबीर अन्सारी यांनी 3007 जिलेटिन कांड्या नदीकाठी टाकल्याचं उघड केलंय। पुढील तपासात स्पष्ट झालंय की समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वापरल्या गेलेल्या जिलेटिन कांड्या साल्वो एक्सप्लोजिव्ह अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकीच्या होत्या। लॉक न उघडल्याने त्या गाडीच्या बॉडीत राहिल्या होत्या आणि नंतर ती गाडी भंगारात विकण्यात आली। या प्रकरणात घातपाताचा हेतू नसल्याचं तपासात निष्पन्न झालं असलं तरी स्फोटक पदार्थ हाताळताना मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा झाल्याचं पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 च्या DCP मोनिका राऊत यांनी सांगितलंय। काल मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी नंदिनी नदीच्या काठावरती काही जिलेटिन सारखे दिसणारे स्फोटक पदार्थ निष्काळजीपणे टाकल्याची घटना घडली होती। तर घटनेचं गांभीर्य या ठिकाणी लक्षात घेता तात्काळ मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या घटनेचं गांभीर्य ओळखून लगेचच तपासाच्या टीम या ठिकाणी रवाना झाल्या होत्या। हे जिलेटिन कशासाठी आणलं गेलं होतं, कुठल्या दिशेने आणलं गेलं होतं किंवा याचा वापर कशासाठी करण्यात आला होता हे सगळं शोधून काढण्यासाठी API वाघ आणि त्यांच्या अंडरमध्ये एक टीम या ठिकाणी तयार करण्यात आली होती। तर ह्याच्यात सर्वात मोठा फायदा जे नाशिक सिटी पोलिसांनी CSR फंडामधून जे CCTV बसवण्यात आलेले आहेत, पूर्ण नाशिक शहरामध्ये ते CCTV बसवण्यात आलेले आहेत। या CCTVमध्ये ही जिलेटिन टाकणारी गाडी आमच्या लक्षात या ठिकाणी आली आणि त्या गाडीचा माग काढत असता असं लक्षात आलं की सदर जिलेटिनच्या कांड्या हे एका भंगार दुकानामध्ये आम्हाला एका भंगारवाल्याने विक्रीसाठी जे घेतलं गोडाऊन हे घेतलं होतं विक्रीसाठी, त्यांनी गाडी विकत घेतली होती। तर त्या गाडीच्या डिक्कीमध्ये अशा प्रकारचं हे जिलेटिन या ठिकाणी सापडलं आणि अजून त्याचा सखोल तपास केला असता आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की सॉल्वो एक्सप्लोजिव्ह अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरी या कंपनीला समृद्धीचं महामार्गाचं दगड तोडणे किंवा डोंगर तोडण्याच्या अनुषंगाने काम देण्यात आलं होतं आणि ह्या कंपनीच्या माध्यमातून ज्या गाड्या भंगारमध्ये विकल्या गेलेल्या होत्या त्या गाड्यांमध्ये हे जिलेटिन ठेवलं गेलं होतं आणि ते त्यांच्याकडून निष्काळजीपणे त्याच्यात लॉक झालं होतं आणि ते तसंच त्यांनी भंगारच्या गाड्या ह्या समोरच्या विक्रेत्याला या ठिकाणी विकल्या आणि त्यांनी त्याला गांभीर्य लक्षात न आल्यामुळे त्या कांड्या तशाच कचऱ्यामध्ये या ठिकाणी टाकून दिल्या होत्या। तर या गुन्ह्यामध्ये रिहान शेख, जकीर अख्तार आणि सॉल्वो एक्सप्लोजिव्ह अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरीचे अशोक कर्डक अशा तिघांनाही या ठिकाणी आरोपी करण्यात आलेला आहे। तिन्ही आरोपी ताब्यामध्ये आहेत। सदर पुढचा तपास हा मुंबई नाका पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे। सदर घटनेमध्ये कुठल्याही प्रकारचा घातपाताचा प्रकार हा लक्षात आलेला नाहीये। तपास मुंबई नाका पोलीस स्टेशन मार्फत अजून सुरू आहे। या गुन्ह्यातील दबीर अन्सारीचा शोध अद्याप सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त नितीन जाधव यांच्या देखरेखीखाली करण्यात आली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाघ करीत आहेत। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।